तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे आपण 2018-19चे पेपर 19-20चा जो का पेपर बघत आहोत, PYQ सेशन मधला जो आपला 19-20 या शैक्षणिक वर्षामध्ये विचारलेला जो काही NMS मध्ये गणित विषयाचा भाग होता सॅट मधला, त्या सॅट मधले काही प्रश्न आपण घेतलेले आहेत। अगदी शेवटचे 10 जे प्रश्न आहेत त्या 10 प्रश्नाबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। हे सगळे ज्यावेळेस आपण प्रश्न ज्यावेळेस कराल तुम्ही किंवा आतापर्यंतचे सगळे लेक्चर्स जे आहेत ते लेक्चर्स प्लस इथून पुढे होणारे जे काही PYQ चे जे सेशन्स आहेत आपले, हे ज्या दिवशी तुमचे कंप्लीट होतील त्यावेळेस तुम्हाला अजिबात कुठल्याही प्रकारचा अभ्यास करण्याची आवश्यकता गणित विषयामध्ये असणार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे एवढा जर तुम्ही अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला मॅक्झिमम यातले जे काही 20 क्वेश्चन्स येणार आहेत तुम्हाला, त्या 20 पैकी जवळपास 18-19 किंवा 20ही प्रश्न तुम्हाला अगदी सहजरित्या सोडवता येणार आहेत। ठीक आहे, त्यामुळे आपण बघूयात की याच्यामधला पहिला एक क्वेश्चन आहे, काय आहे बघा, फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन प्रिन्सिपल 8000 रुपीज। बघा, परत हा कंपाऊंड इंटरेस्ट वरचा हा क्वेश्चन आहे, म्हणजे वारंवार कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला समजेल या ठिकाणी। फॉर 2 years ॲट द रेट ऑफ 10% पर एनम, बरोबर आहे। दर वर्षी 10 म्हणतोय आपण त्याला, % पर एनम, दर वर्षाला 10% या दरानं 8000 रुपयाचे 2 वर्षाचं आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे। आणि तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे अजिबात फॉर्म्युला न वापरता अगदी सहजरित्या कसं सोडवता येतं। प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे, 8000 रुपीज आहे, बरोबर आहे। याच्यावर तुम्हाला 2000 रुपये किती आहे, पर्सेंटेज 10 आहे, म्हणजे 100 रुपयाला 10 म्हणजे 110 रुपये होतील, भागिले 100 असं किती वर्ष करायचे आहेत आपल्याला, 2 वर्ष। कारण इथं सांगितलंय 2 years म्हणून, म्हणजे 2 वेळेस हे एका वर्षाचं झालं, दुसऱ्या वर्षाचं परत अशा पद्धतीने येणार। आणि त्या ठिकाणी आता आपण काढू शकता तुम्ही की बघा, हे 2 0 इथले, हे 2 0 कॅन्सल झाले, 1 2 इथले 1 2 हे 2 0 कॅन्सल झाले, बरोबर आहे। खालचे 4 0 आणि वरचे 4 0 कॅन्सल झालेले आहेत। मग राहिलेलं काय आहे एकदा लिहून घेऊयात। हे इथे राहिलेलं 80 × 11 × 11, 11 × 11 आपल्याला स्क्वेअर माहिती आहे 11चा, म्हणजेच 80 × 121। आता 8 न गुणाकार करू शकता तुम्ही, 8 × 1 8 असणार आहे, 0 ला 0 हे पुढे लास्टला, 8 × 8 8 2 16, 16 ला 6 1 कॅरी, 8 × 8 आणि 1 किती होत आहेत 9, 9680 रुपीज हे काय आलेलं आहे, टोटल अमाऊंट आलेली आहे, ही रास आलेली आहे, एकूण म्हणजे व्याज आणि मुद्दल हे दोन्ही या ठिकाणी आलेलं आहे। आपल्याला फक्त काढायचं काय आहे तर इंटरेस्ट काढायचं आहे, बरोबर आहे। तुम्हाला काय म्हटलेलं आहे, फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट म्हटलं, इंटरेस्ट काढायचं आहे। मग इंटरेस्ट जो आहे तो याच्यामधून तुम्हाला मायनस जर तुम्ही प्रिन्सिपल असलेली अमाऊंट काढलात तर 1680 रुपीज हे तुमचं इंटरेस्ट रेट इंटरेस्ट रुपीज मध्ये असणार आहे, 1680। या प्रकारे ऑप्शन नंबर 3 हे या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार। नेक्स्ट चला पुढचा क्वेश्चन हा तुम्हाला इंडायसेस या चॅप्टर वरचा पाहायला मिळेल। इथं तुम्हाला पॉवरच्या फॉर्म मध्ये काही क्वेश्चन्स दिलेला आहे बघा, 3m आहे प्लस 3m+n आहे, सॉरी m+1 आहे, इज इक्वल टू 108 आहे। देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ m म्हटलेला आहे। बघा, अशा प्रकारच्या क्वेश्चन साठी इथं 3चा घातांक m अधिक 3चा घातांक m अधिक n 1 बरोबर 108 दिलेला आहे। यासारख्या प्रश्नांसाठी तुम्हाला थोडं ऑप्शन थ्रू पण आपल्याला जायला यायला पाहिजे। बघा, या ठिकाणी ऑप्शन थ्रू जर जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला जे पहिल्यांदा इथं काय नंबर्स दिलेले आहेत बघा, कंप्लीट नंबर्स दिलेले आहेत, ते कंप्लीट नंबर्स घेऊन आपण सोडवूयात आणि त्याच्यानंतर मग फ्रॅक्शनचा आपल्याला विचार करता येईल। मग पहिला ऑप्शन 3 आहे, 3 जर ठेवलात तुम्ही, m = जर 3 ठेवून बघितलात तर बघा या ठिकाणी m च्या ठिकाणी 3, इथं पण m च्या ठिकाणी 3 जर ठेवलात तर इकडे LHS साइडला जर 108 येत असेल तर तुमचं आन्सर हे करेक्ट आहे असं आपल्याला म्हणता येतं। मग m च्या ठिकाणी 3 ठेवलात तर m 3 प्लस 3 + 1 म्हणजे 3 इथे ठेवणार, +1 म्हणजे 4 होणार आहे। 3 चा क्यूब किती होतो बरं, 3 चा क्यूब 27 होतो, प्लस 3⁴ म्हणजे 3⁴ करण्यासाठी क्यूब आलेला आहे 27 इंटू क्यूब, फोर्थ पॉवर काढायचा आहे, म्हणजे अजून एकदा 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल 4 टाइम्स, म्हणजे 3 4 चा किती, सॉरी 3 7 चा किती होणार आहे 21, 2 कॅरी
3 2 जा 6, 6 + 2 किती होत आहेत हे 6 + 2 म्हणजेच 8, 81 येतं. बघूयात बरं आपण या दोघांची ॲडिशन किती होतं. दोघांची ॲडिशन करा. 7 + 1 8 होतं आणि 8 + 2 10 होतं आणि 108 या ठिकाणी पहिल्याच ऑप्शनमध्ये तुम्हाला आन्सर मिळालेला आहे. म्हणजे एम ची व्हॅल्यू ही 3 असणार आहे, जेणेकरून त्या ठिकाणी या क्वेश्चनचं आन्सर 108 येऊ शकतं. म्हणजे एम ची व्हॅल्यू 3 ठेवलं तर येऊ शकतं. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे -2 - 2 आहे प्लस 1/2 - 1 आहे -1/3 - 1 आहे आणि याची व्हॅल्यू काढायचं आहे. परत इंडायसेस या चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे, पण इथं तुम्हाला फ्रॅक्शन नंबरचा इंडायसेस दिलेला आहे तुम्हाला. आणि मायनस असलेल्या नंबर्सला आपल्याला काय करायचं आहे प्लस. आणि प्लस कधी होत असतं त्या फ्रॅक्शन नंबरला उलट करावं लागेल, इन्व्हर्स करावं लागेल, आपल्याला व्यस्त करावं लागेल. आणि ते व्यस्त केल्यानंतर ते जे त्याचे पॉवर आहेत, इंडेक्स आहेत, ते काय होतात उलट होतील, म्हणजे पॉझिटिव्ह होतील. हे -2/3 ला 3/2 करावं लागेल आणि याचा मात्र आता इंडेक्स होणार आहे, ती किती होणार आहे 2. बरोबर. खालची संख्या वर आणि वरची संख्या जर तुम्ही खाली केलात तर त्याचं पॉवर जो आहे, म्हणजे त्याच्या पॉवरचं काय साईन आहे ते चेंज होणार आहे. प्लसला प्लस ॲज इट इज, इथं मायनस आहे म्हणजे 2 आता 1 असणार. 2/1 म्हणजेच 2 असणार आहे. नेक्स्ट -1/3 आहे म्हणजे 3 -1चं +1 होणार आहे. सॉल्व करूयात आपण. स्क्वेअर करा. 3 चा स्क्वेअर 9, 2 चा स्क्वेअर 4, देन नेक्स्ट प्लस 2 म्हणजेच 2 मायनस 3 म्हणजेच 3 असणार. हे दोन कंप्लीट नंबर्स आहेत, या दोघांची सबट्रॅक्शन होईल. साइन वेगवेगळे आहेत, हे प्लस आहे मायनस आहे म्हणजेच 9/4 ॲज इट इज. या दोघांची सबट्रॅक्शन, ग्रेटर नंबरचं साइन मायनस आणि 1 होणार आहे. आता डिनॉमिनेटर सेम करावं लागेल आपल्याला. या 4 आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. 4 1 ला मल्टिप्लाय केला 9 - 4 किती असणार आहे 4. दोघांचा डिनॉमिनेटर क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण या ठिकाणी केलेलं आहे. 9 मधून 4 मायनस केला तर येणार आहे 5 किती होईल हे 4. 5/4 असलेला ऑप्शन आपल्याला सापडतोय ऑप्शन नंबर 4 मध्ये आणि या ठिकाणी करेक्ट ऑप्शन असेल आपला 4 नंबरचा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला तर या ठिकाणी एका वृत्तचित्ती आकाराच्या पाण्याच्या टाकीचा व्यास 2.8 मीटर आहे, त्याची उंची आहे 5 मीटर, तर त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल असं म्हटलं. लिटर मध्ये काढायचं. पहिल्यांदा आपण मीटरचा क्यूब मध्ये आपला आन्सर येत असतं. मीटरचा क्यूब आणि लिटरचा काय संबंध आहे आपण मागच्या बऱ्याच साऱ्या लेक्चर्स मध्ये बघितलेला आहे, कारण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. मग आपण सोडूयात. वृत्तचित्ती म्हणजेच तुम्हाला काय म्हटलेलं आहे तर एक सिलेंड्रिकल टँक दिलेला आहे. सिलेंड्रिकल टँक म्हणजे या प्रकारचं असणार आहे. या ठिकाणी त्याच्यामध्ये असलेलं पाणी जे असणार आहे या पाण्याची क्षमता तुम्हाला काढायची आहे, म्हणजेच तुम्हाला व्हॉल्यूम काढायचा, म्हणजेच या ठिकाणी म्हणू शकता तुम्ही याला घनफळ काढायचा. बरोबर आहे. आणि घनफळ काढण्यासाठी हे आकार आहे वृत्तचित्ती म्हणजे सिलेंड्रिकल टाइप आहे, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर आपल्याला काढायचं आहे. आणि व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल टू फॉर्म्युला आहे आपला πr²h. ठेवा याच्यामध्ये व्हॅल्यूज. मग आपण आता पायची व्हॅल्यू माहिती आहे 22/7 आहे. r² म्हणजे 2 व्यास आहे तुम्हाला दिलेला, म्हणजे आपल्याला याला रेडियस मध्ये कन्वर्ट करावं लागेल. डायमीटर दिलेला आहे, व्यास म्हणजेच तुम्हाला दिलेला आहे, याच्यावरून त्रिज्या काढावी लागेल आणि त्रिज्या असेल तुमची किती याच्या हाफ म्हणजेच 1.4 असणार आहे. म्हणजेच 1.4 × 1.4 आपल्याला करावं लागेल, कारण स्क्वेअर आहे म्हणून डबल घेतोय आपण. इंटू h आहे. h किती दिलेला आहे तुम्हाला 5 आहे, म्हणजे 5 ॲज इट इज. 7 म्हणजे 7 0 पॉईंट किती असणार आहे 7 2 जा 40 असणार आहे. बरोबर आहे. हे 14 5 जा 14 5 70 होतं आणि 22 दूनी 44 म्हणजे 4.4 इंटू असणार आहे 14 5 70 म्हणजे 7.0 म्हणजे 7 असणार आहे. याला परत मल्टिप्लाय करा. आता इथं किती असणार आहे 7 ने जर मल्टिप्लाय केला 7 चोक 28 ला 8 असेल, आजच्याले 2 आले आपले 7 चोक 28 आणि 2 किती होत आहे 30. एका अंकानंतर पॉइंट म्हणजे 30.8 हे आलेला आहे, मीटरचा क्यूब आलेला. बरोबर आहे. आता मीटरचा क्यूबचं आपल्याला कन्वर्ट करायचं लिटर मध्ये, मग 1 मीटर क्यूब इज इक्वल टू काय असणार आहे 1000 लिटर असतं. बरोबर आहे. मग याला जर तुम्हाला लिटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर याला मल्टिप्लाय करावं लागेल तुम्हाला 1000 न. 0.8 इंटू किती असणार आहे 1000. एक पॉइंट आणि एक 0 कॅन्सल झाला. आता पुढे 2 0 लागतील याच्या, म्हणजे 30 आणि हे 8 याच्या पुढे 2 0
30,800 हे येईल आता लिटरमध्ये, बरोबर आहे. आणि 30,800 असलेला ऑप्शन नंबर 3 हे या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. यामध्ये सांगितलेलं आहे की खालीलपैकी कोणत्या माहितीच्या आधारे चौकोन रचना करता येणार नाही असं म्हटलेलं आहे. बघा इथं आपला टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आणि कन्स्ट्रक्शन ऑफ क्वाड्रिलॅटरल हा जो टॉपिक आहे आपला, या टॉपिक वरचा हा क्वेश्चन आहे. त्रिकोण रचना व त्रिकोणाचे प्रकार हा भाग आहे. मग आपण तिथे त्या ठिकाणी बघितलेलं असणार आहे की चौकोन काढत असताना बेसिक काय गोष्टी महत्त्वाच्या आहे. या ठिकाणी तुम्हाला दिलेली जी माहिती असणार आहे, चौकोन काढण्यासाठी चौकोन जर म्हटलं तर या चौकोनाला एकूण किती 10 पार्ट्स असतात, बरोबर आहे. 10 भाग असतात. 10 भाग कोणते असतात तर 4 असतात. त्याच्यामध्ये साइड्स असतात 4, बरोबर आहे, माहिती आहे तुम्हाला. 4 असतात या ठिकाणी अँगल्स असतात, कोन असतात 4, आणि 2 असतात या ठिकाणी डायगोनल्स. डायगोनल्स किती असतात 2 असतात. असे टोटल किती असतात 10 पार्ट्स असतात. या 10 पार्ट्स पैकी मिनिमम तुम्हाला जर 5 माहिती असतील तर तुम्ही काय काढू शकता, चौकोन काढू शकता, बरोबर आहे. ही झाली इन्फॉर्मेशन. या इन्फॉर्मेशनच्या आधारे तुम्ही सोडवू शकता हा प्रश्न. बघा 4 बाजू आणि 1 कर्ण दिलेला आहे, म्हणजे 4 साइड्स दिलेल्या आहेत आणि 1 डायगोनल दिलेला आहे. म्हणजे इथं टोटल पार्ट्स झालेले आहेत तुमचे 5. म्हणजे तुम्हाला डायग्राम काढता येते, निश्चितच यायलाच पाहिजे. इथं दिलेला आहे दुसरा ऑप्शन, त्याच्यामध्ये तुम्हाला 3 बाजू आणि 1 कर्ण दिलाय. ह्या 3 साइड झालेल्या आहेत आणि 1 डायगोनल, इथं 4 पार्ट्स दिलेले आहेत. म्हणजे येईल का तुम्हाला डायग्राम काढता याच्यावरून? क्वाड्रिलॅटरल काढता येणार नाही, कन्स्ट्रक्शन करता येणार नाही, चौकोनाची रचना करता येणार नाही. नेक्स्ट आहे कोणते आहे 2 बाजू 2 साइड्स दिलेल्या आहेत आणि 3 अँगल्स 3 अँगल्स दिले, 3 कोन दिलेले आहेत. म्हणजे टोटल हे 5 होतात. म्हणजे निश्चितच या ठिकाणी तुम्हाला याच्यावरून देखील कन्स्ट्रक्शन करता येईल, क्वाड्रिलॅटरल काढता येईल. 3 बाजू आणि त्या 2 त्यांनी समाविष्ट केलेले कोन. आता 3 बाजू म्हणजेच तुम्हाला इथं क्वाड्रिलॅटरल आपण आणखी एक काढूया. 3 बाजू म्हणजे एक बाजू, दुसरी बाजू आणि तिसरी बाजू. या 3 बाजूंनी समाविष्ट केलेले कोन म्हटलेला आहे. मग किती आहेत बरं? या तिघांच्या मध्ये असलेला कोन हा 1 झाला, हा 2 झाला. हे 3 पार्ट्स, हा चौथा आणि 5वा, असे टोटल किती पार्ट्स होतात? हे पण 5 पार्ट्स होतात. म्हणजे निश्चितच या ठिकाणी देखील तुम्हाला जे काही कन्स्ट्रक्शन आहे क्वाड्रिलॅटरल आहे ह्या दिलेल्या इन्फॉर्मेशन नुसार काढता येते. नेक्स्ट बघा आता ऑप्शन बघूयात. ऑप्शन मध्ये सांगितलंय की फक्त ब व क एवढे हे काय आहेत काढता येणार नाहीत. ब व क काढता येत नाहीत. म्हणजे ब काढता येत नाही, बरोबर आहे, पण क काढता येतं किंवा आपण बघितलेला आहे. इथं सांगितले फक्त ब काढता येत नाही आणि इथं आपल्याला फक्त बच काढता येत नाही, हे आपण बघितलेलं आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे तुमचं या ठिकाणी आन्सर असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. या ठिकाणी x² वजा 7x अधिक 15 या बहुपदीला x वजा 3 ने भागले असता येणारा भागाकार व बाकी खालील अनुक्रमे कोणती आहे असं म्हटलं. भागाकार आहे मागच्या जो काही PYQ बघितलेला आहे 18-19 त्याच्यामध्ये देखील या प्रकारचा प्रश्न होता. x² - 7x + 15 याला डिवाइड करायचं आहे तुम्हाला किती x - 3 ला. हे डिवाइड करत असताना इथं x आहे, इथं x² आहे. x² आणण्यासाठी याला कितीने गुणावं लागेल तर x नच गुणावं लागेल. बरं x गुणिले x होतं x². आता x न या -3 ला पण गुणायचं आपल्याला. x न -3 ला गुणला तर x × 3 -3x होईल. आणि या दोघांची सबट्रॅक्शन करावी लागेल आपल्याला. डिव्हिजन मध्ये आपण साइन चेंज करतो सबट्रॅक्शन करत असताना. प्लस असलेलं मायनस, मायनस असलेलं प्लस झालं आणि हे दोन्ही कॅन्सल झालेले आहेत. प्लस आणि मायनस असल्यामुळे वजाबाकी होईल यांची. ग्रेटर नंबरचं साइन -4x असेल. आता या ठिकाणी वरचा नंबर खाली लिहायचा ॲज इट इज, म्हणजे हे +15 ॲज इट इज येणार आहे. आता तुम्हाला इथं मायनस असल्यामुळे इथं पण वरती मायनस येणार आहे. आणि त्याच्यानंतर इथं 4 आहे, इथं x ला 4 करण्यासाठी 4 नच मल्टिप्लाय करावं लागेल. आता 4 × x म्हणजे 4x झालं. देन नेक्स्ट पुढे असणार आहे, पुढे सॉरी मायनस असल्यामुळे इथं मायनस येणार आहे आणि मायनस मायनस प्लस होईल आणि इथं प्लस येणार आहे परत. 4 × 3 4 3 किती होतात आहे 4 × 3 12 म्हणजे 412 असणार आहे. साइन चेंज होतील. हे मायनस असलेलं प्लस, प्लस असलेलं मायनस, या प्रकारे आपल्याला साइन चेंज करावे लागतील. आणि हे साइन चेंज असलेले दोन्ही सेम असलेलं कॅन्सल होईल. या ठिकाणी प्लस आणि मायनस आहे. 15 मधून तुम्ही 12 मायनस केलात तर आन्सर येईल तुमचं 3. आणि तुम्हाला
इथं या ठिकाणी ऑप्शन मध्ये सापडेल बघा आन्सर डिव्हिजन असलेलं x-4 दोन ठिकाणी आहे, पण इथं -3 आहे, इथं +3 आहे. +3 आलेला आहे आपला आन्सर, म्हणजे रिमाइंडर बाकी, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर असणार. ठीक आहे. नेक्स्ट आहे पुढचा क्वेश्चन. या पुढच्या क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे एका वारंवारता वितरण सारणीमध्ये समेशन fi दिलेला आहे. समेशन fi बरोबर दिलेला आहे तुम्हाला किती 1363 अँड n इज इक्वल टू पण दिलेला आहे, n इज इक्वल टू दिलेला आहे 29. तर तुम्हाला x बार म्हणजेच मीन काढायचं आहे. या प्रकारचाही क्वेश्चन सेम बघितलेला आहे. x बार इज इक्वल टू फॉर्म्युला असेल आपला समेशन fi डिवायडेड बाय n असणार आहे. समेशन fi ची व्हॅल्यू 1363 अपॉन n ची व्हॅल्यू 29 आहे. आता 29 न तुम्ही डिवाइड करू शकता. आता बघायला गेलात तर 29 कोणता नंबर आहे, प्राइम नंबर आहे, मूळ संख्या आहे, म्हणजे डायरेक्ट तुम्हाला 29 नच डिवाइड केलं पाहिजे, दुसऱ्या संख्येनं डिवाइड होणार नाही. मग हे 29 न लॉजिक काय असणार आहे, तर 29 चं जर टेबल येत नसेल तर तुम्ही इथं तयार करू शकता. टेबल तयार करण्याच्या पण अगोदर आपण इथं बघायचं 29 म्हणजेच 30 आहे असं सपोज करायचं कन्सिडर. इथं 3 डिजिट आहेत म्हणजेच बघायचं 130च्या अराउंड नंबर आहे. मग इथं 30 न भाग घालायचा जर विचार केला 3 चौक 12 म्हणजे 30 चौक 120 होत आहेत, बरोबर आहे. तसं मग 30 जर कन्सिडर केला तर तसं होणार आहे. मग तुम्ही 29 × 4 करून बघायचं कसं कन्सिडर करतोय लक्षात आलं. मग 4 न मल्टिप्लाय करा, 4 9 जा 36, इथं 3 येणार आहे, 4 2 जा 8 आणि 3 किती होतात 111 होतात, बरोबर 116. आता 5 करून बघूयात आपण. 5 काय होतं, 5 9 जा किती होतं 45 आणि इथं येणार आहे 4 कॅरी होतं. 5 2 जा 10 + 4 म्हणजे 140 होणार आहे, 45 बरोबर. 145 हे मोठं होतंय म्हणजे निश्चितच या ठिकाणी आपल्याला इथं 4चं डिवाइड होणार. तुम्ही बघू शकता इथे हा तर ऑप्शन कॅन्सल झाला, 69 हा पण कॅन्सल झाला. या दोघांपैकी असू शकतो. आता 7 तर करून बघा किंवा 9 तर करून बघा, म्हणजे टेबल पण तयार करण्याची गरज नाही. मी 7 करून बघतो, 7 करून आलं नसेल तर डायरेक्ट ऑप्शन असला आपला फर्स्ट नंबरचा. ठीक आहे. मग आता 29 × किती करावं लागेल आपल्याला 7. इथे किती कॅरी होत आहेत आता 116 डिवाइड केलात की तुम्ही 136 - 116 कॅरी होत आहेत पुढे तुमचे 0. इथं किती होणार आहेत 3 मधून 1 केला 2 म्हणजे 20 हे कॅरी झालेत. हे 20 आणि पुढे 3 असं असणार निश्चितपणाने. 3 संग 18 3 7 21 म्हणजे 7च असू शकेल, बरोबर आहे. आणि या ठिकाणी आपण बघू शकता की 7 न डिवाइड करा, मल्टिप्लाय करा. 7 9 63 ला 3 × 4 6 7 2 14 14 आणि 6 किती होत आहेत तुमचे 20. आणि या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर पण मिळालेलं आहे हे 203 म्हणजे इथं निश्चितपणा 47 हे या ठिकाणी आन्सर असणार आहे. क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला तुमचा वेळ जाण्यासाठी, टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन आहे, बाकी काहीही नाही याच्यामध्ये, सिंपलच आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे या क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे की दिलेल्या माहितीवरून तुम्हाला एक पंचकोनाकृती, बरोबर आहे, एक डायग्राम दिले, 5 कोन आहेत याच्यामध्ये आणि याची पेरिमीटर म्हणजे तुम्हाला परिमिती काढायची आहे. पेरिमीटर म्हणजे सम ऑफ ऑल साइड, सर्व बाजूंची बेरीज असते. मग या ठिकाणी एक बाजू आहे तुमची AE, त्याच्यानंतर ही ED आहे, ह्यांची माहिती आहे, हे 35 आहे, हे 17 आहे. CD आहे का माहिती नाही, माहिती काढावं लागेल. BC आहे का माहिती नाही, हे पण काढावं लागेल. आणि त्याच्यानंतर AB. या तिघांची मापं तुम्हाला काढायची आहेत आणि तिघांची मापं काढण्यासाठी गिवन इन्फॉर्मेशन दिली आहे. पहिल्यांदा जर समजा तुम्ही AB काढायचं म्हटलं तर इथं हा त्रिकोण आहे, हा देखील इथं काटकोन त्रिकोण आहे. 2 बाजू माहिती आहे म्हणजे पायथागोरस थेरम नुसार काढता येतं. एक बाजू AE म्हणजे आता हा कर्ण आहे AB म्हणजेच AB चा वर्ग बरोबर उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजेच 35 चा वर्ग अधिक 12 चा वर्ग. 35 चा वर्ग किती होतो 3 च्या पुढची संख्या 4 म्हणजे 3 चौक 12 12 आणि हे पुढे 25 असणार आहे. त्याच्या पुढे असणार 12 चा वर्ग 144 माहिती आपल्याला. नेक्स्ट या दोघांची ॲडिशन करा, 5 आणि 4 होतात 9, 2 आणि 4 होतात 6, 2 आणि 1 होतात 3, 1369. 1200च्या पुढे आहे आणि 9 युनिट प्लेसला असलेलं स्क्वेअर रूट जे जर काढायचं म्हटलात तुम्ही तर याचं स्क्वेअर रूट येईल तुमचं AB = 37. हे लॉजिकनुसार कळू शकतं तुम्हाला, कारण 7च्या युनिट प्लेसला 9 असणार आहे.
जरी माहिती नसेल तरी तुम्ही त्याच्या पुढचा नंबर असू शकतो हे करून आपण काढू शकता. 37 हे त्याचा आन्सर असणार आहे. म्हणजे एक बाजू माहिती झाली ए बी ची 37. सेम सिमिलरली आपल्याला हा इथे एक ट्रायंगल दिसतोय आता EBC. EBC मध्ये हा 12 आहे, हा 15 आहे, त्याच्यामुळे BC काढता येते. BC बेस आहे म्हणजे हायपोटेनियसच्या स्क्वेअर मधून इकडच्या हाईट स्क्वेअर मायनस करावं लागेल. 15चा वर्ग येतो 225 वजा तुम्हाला करावं लागेल 12चा वर्ग 144. हे पण पायथागोरस थेरम नुसारच असणार आहे. हायपोटेनियसच्या स्क्वेअर मधून हाईट स्क्वेअर जर मायनस केला तर बेस स्क्वेअर येणार आहे. म्हणजेच BCचा स्क्वेअर तुम्हाला या ठिकाणी मिळेल. 225 मधून जर तुम्ही 144 वजा केलात तर हे 81 येतं. 81 जर बघितलं तर BC 81 हा 9चा स्क्वेअर आहे म्हणजे BC ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 9. चलो पुढे. आता बघा पुढे काय आहे, तुम्हाला आणखी एक त्रिकोण या ठिकाणी दिसतोय, ट्रायंगल दिसतोय आणि या ट्रायंगल मध्ये देखील दोन साइड्स दिसतात. अँगल राईट अँगल दिसतोय म्हणजे पायथागोरस थेरम वापरता येईल. इथं देखील तुम्हाला बेसिस काढायचा आहे म्हणजे 17चा स्क्वेअर किती येतोय आपला 289. याच्यामधून मायनस करावं लागेल तुम्हाला हे CD चा स्क्वेअर इज इक्वल टू म्हणजे बेस स्क्वेअर काढण्यासाठी हायपोटेनियस स्क्वेअर मायनस हाईट स्क्वेअर करावं लागेल. हाईट याची 15 आहे, 15चा स्क्वेअर 225 असणार. सबट्रॅक्शन करूयात आपण. 9 मायनस किती आहे 5 म्हणजे 4 आलेला आहे. नेक्स्ट 8 मायनस म्हणजे किती असणार 64 आलं. 64 जर बघितलात तुम्ही तर हा आहे CD चा स्क्वेअर आलेला आहे. CD बरोबर किती येईल तुमचा 8. आता पेरिमीटर म्हणजे सगळ्यांची ॲडिशन. सगळ्यांची ॲडिशन म्हणजे बघा आपण क्रमाने जाऊयात. ह्या 35 कडून येऊया तिकडं. हे 35 अधिक किती करावं लागेल आपल्याला 17 अधिक बोला पुढे किती असेल 8 अधिक पुढे किती असणार आहे बघा 9 असणार आहे. नेक्स्ट पुढे किती असणार आहे 37. या सर्वांची बेरीज करा. 7 आणि 9 होतात किती 16. 16 आणि 8 24. 24 आणि 7 24 आणि 7 होत आहेत आपले किती 31 आणि 6 31 आणि 6 होतात 37 बरोबर आहे. 7 आणि 8 15 15 आणि 5 20 20 आणि 9 29 29 आणि हे 7 हे किती होत आहे 36 बरोबर आहे. हातचे आले 3 3 आणि 3 6 7 7 आणि 3 होत आहेत 10 106 ही एवढी त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सेकंड. या प्रकारे आपल्याला ह्या प्रश्नाला सोडवता यायला पाहिजे. नेक्स्ट आहे पुढे पितळ या संमिश्रामध्ये तांबे व जस्त यांचं काय आहे प्रमाण आहे. गुणोत्तर दिलं रेशो दिलेला आहे. दोन धातू आहेत मेटल्स आहेत त्या दोन्ही मेटल्सचं जे काय दिलेलं आहे तुम्हाला कॉम्बिनेशन दिलेलं आहे. रेशो दिलेला आहे 13:2 किती आहे 7 आहे. तर 1.2 किलोग्राम वजनाच्या पितळाच्या भांड्यामध्ये जस्त किती ग्रॅम असेल असं म्हटलेलं. जस्तची संख्या काढायची आहे तुम्हाला. बघा उदाहरणार्थ मी म्हटलं आता इथं तांबे आणि जस्त आहे म्हणजे पहिल्यांदा इथं म्हटलं मी तांब्याचं जर सेपरेट काढायचं आहे किती वजन आहे हे काढण्यासाठी तुम्ही लक्षात येते याला जर सेपरेट करायचं असेल रेशो प्रोपोर्शनचा क्वेश्चन असेल तर त्यावेळेस आपण त्याच्यासोबत x सपोज करत असतो. म्हणजे तांबे असेल तुमचं 13x ग्रॅम मध्ये असेल. ग्रॅम मध्येच काढायचं आपल्याला वजन म्हणून ग्रॅम मध्ये लिहिलेलं आहे. नेक्स्ट पुढे आहे जस्त. जस्तचं किती दिलेलं आहे तुम्हाला तर जस्त तुम्हाला 7 आहे म्हणजे 7x आपल्याला सेपरेट अशा पद्धतीने लिहिता येईल. ह्या दोघांची ॲडिशन म्हणजे 13x प्लस 7x इज इक्वल टू तुम्हाला दिलेलं किती आहे 1.2 किलोग्राम मध्ये आहे. याला जर ग्रॅम मध्ये लिहायचं असेल तर ते ग्रॅम मध्ये कसं असणार आहे हे 1200 ग्रॅम होणार आहे. 1000 न गुणावं लागेल त्याला आपल्याला. 1000 न जर मल्टिप्लाय केलात कारण 1000 ग्रॅमचं 1 किलोग्राम असतो आणि त्याच्यामुळे इथे येणार आहे तुमचं 1200 कारण ह्या दोन्ही मिळून तुमचं 1200 किलोग्राम म्हणजे 1200 ग्रॅम वजन होते बरोबर. 1.2 किलोग्राम होते आणि ते लिहिलेलं आपण हे 7 म्हणजे किती आलं हे 13 प्लस 7 म्हणजे आले 20x इज इक्वल टू 1200 x इज इक्वल टू 1200 अपॉन किती असणार 20 0 0 कॅन्सल हे आलेलं आहे तुमचं 60. x ची व्हॅल्यू 60 आलेली आहे यानुसार आपल्याला काढता येतं. काय काढा म्हटलेलं आहे जस्त काढायचं आहे. जस्त म्हणजे 7x आहे म्हणजे 7 × x ची व्हॅल्यू 60 7 6 42 आणि 42 ग्रॅम हे त्याचा आन्सर असणार आहे 42 ऑप्शन नंबर फर्स्ट या ठिकाणी. आणि या प्रकारे आपण जो बघितलेला आहे पेपर तो आहे 2019-20 या वर्षामध्ये विचारलेला जो काही सॅटचा पेपर होता आपला. या सॅट मध्ये आपला मॅथमॅटिक्सचा जो पोर्शन आहे ते या ठिकाणी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
फक्त आणि फक्त एक्झामला जात असताना हा एवढाच पार्ट जर तुम्ही PYQचा करून गेलात तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स हे 100% मिळणार आहेत मॅथ्समध्ये तर मिनिमम. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूयात. अगदी याच प्रकारचा पार्ट पुढे म्हणजे पुढचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जो आहे आपला 2020 आणि 21 हा आपण लवकरच घेऊन भेटूयात. धन्यवाद.